बातमी बघूयात। नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत। बंद लिफाफे घेऊन नांदगावकर आणि सरदेसाई हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये बंद लिफाफे दिसतायत। शिवतीर्थावरती सुद्धा सध्या महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात खलबत सुरू आहेत। सातत्याने बैठका सुरू आहेत। नुकतेच अमित ठाकरे मातोश्रीवरती गेले होते आणि आता शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर पोहोचलेत आणि त्यांच्या हातामध्ये बंद लिफाफे दिसतायत। हे बंद लिफाफे घेऊन हे मनसेचे दोन्ही नेते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पुन्हा एकदा शिवतीर्थवर। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, हे दोन्ही नेते मनसेचे शिवतीर्थावरती पोहोचलेत, काय माहिती? नक्कीच आपण पाहतोय की अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि यादी देखील अंतिम झालेली आहे, परंतु एबी फॉर्म वाटत असताना सर्वच पक्षांकडून काळजी घेतली जाते। आज आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई बंद लिफाफा घेऊन शिवतीर्थावरती पोहोचले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच सोमवारपासून मनसेकडून एबी फॉर्म वाटप केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे, परंतु आता मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यामध्ये बैठक होईल आणि सोबतच राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची बैठक होईल आणि ही अंतिम बैठक पार पडल्यानंतर सोमवारपासून एबी फॉर्म वाटपाला मनसेकडून सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे। कारण की अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि लवकरात लवकर कशा पद्धतीने उमेदवार दिले जातील याकडे सर्वांचं लक्ष आहे, परंतु त्याच पद्धतीने काळजी घेतली जाते की उमेदवारी देत असताना दुसरा कोणता नेता किंवा कार्यकर्ता हा याच्यामध्ये बंडखोरी होऊ नये यासाठी पक्षांतर्गत बंडखोरीकडे देखील लक्ष दिलं जात आहे। आणि आता आपण पाहतोय की दोन्ही नेते जे आहेत ते बंद लिफाफ्यामध्ये एबी फॉर्म घेऊन शिवतीर्थावरती पोहोचले असल्याचं पाहायला मिळते। थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे यांच्यासोबत त्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीनंतर अंतिम यादी जी आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर मनसेकडनं उद्यापासून एबी फॉर्म दिले जाणार आहेत उमेदवारांना। उमेदवारांची नावं अद्याप जाहीर होणं बाकी आहे, मात्र तत्पूर्वी शिवतीर्थावरती पुन्हा एकदा बैठकांचा सिलसिला।